आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेवर उत्तर देताना राऊतांची जीभ घसरली। शिंदे गटाला भाजपवाले लायकी दाखवत आहेत, तर राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। बावनकुळे कालबाह्य झालेला ढब्बू पैसा, बावनकुळेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर। लोकलमध्येही ठाकरेंना मोदी की गॅरंटी या नाण्याचा आवाज आला असता बावनकुळेंनी केली होती टीका। राज्यातील 20 जागांवर भाजपचा पराभव फिक्स, प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। मवियानं भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप। राज ठाकरे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सभा घेणार, महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर, सूत्रांची माहिती। धैर्यशील मोहिते पाटील उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। उद्या दुपारी 3 वाजता धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश। माढ्यामध्ये शरद पवार गटामध्ये बंड, शरद पवारांचे विश्वासू अभय जगताप अपक्ष लढणार। उमेदवारीबाबत कुणाला विचारात घेतलं नसल्यानं पक्षावर नाराज, अभय जगतापांची प्रतिक्रिया। चुनाभट्टीमधील माहितीच्या मेळाव्याला पूनम महाजनांची अनुपस्थिती, नियोजित कार्यक्रमामुळे पूनम महाजन येऊ शकल्या नाहीत, आमदार कुडाळकरांची माहिती। भाजपकडून मुंबई उत्तर मध्यसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी, पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी। शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित, 2 दिवसांमध्ये अधिकृत घोषणा होणार। भाजपकडून रवींद्र वायकरांच्या उमेदवारीला विरोध। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींची आज पत्रकार परिषद, पक्षानं तिकीट कापल्यानंतर भावना गवळी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधणार। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्याच दिवशी 38 जणांकडून 52 अर्जांची खरेदी, रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते, विजयसिंह मोहितेंकडून अर्ज खरेदी। मराठवाड्यामध्ये मवियाचे 4ही उमेदवार विजयी होणार, बीडमध्ये पंकजा मुंडेंना निवडणूक सोपी राहिलेली नाही, तर जालन्यामध्ये भाजपचा पराभव होणार, राऊतांचा विश्वास। शिंदेगडाकडून भाजपच्या परवानगीनंतरच उमेदवार जाहीर, शिंदेगड भाजपच्या तालावर नाचतोय, अंबादास दानवेंची टीका, तर भाजप शिंदेगडाला नाचवत असल्यानं महायुतीमध्ये तिढा कायम, दानवेंचं वक्तव्य। विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही, 10 दिवस दिल्लीमध्ये थांबून वडेट्टीवार मुलीसाठी तिकीट आणू शकले नाहीत, मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका। माढ्यामध्ये भाजपला अजून एक धक्का बसण्याची शक्यता, आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा, आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी, सूत्रांची माहिती। देशातील 70% घराणेशाहीवाले खासदार भाजपमध्ये आहेत, फडणवीस, पंकजा मुंडे आणि सुजय विखे घराणेशाहीवालेच आहेत, शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांची घराणेशाहीवर टीका। रोहित पवारांसारख्याने घराणेशाहीवर बोललं म्हणजे मोठा विनोद, रोहित पवारांच्या घराणेशाहीवरील टीकेवर सुजय विखेंचं उत्तर। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या 400 पेक्षा जास्त जागा येतील, कोणीतरी गणित असल्याशिवाय 400चा नारा उगाच कुणी देणार नाही, नांदेडमधल्या प्रचार सभेमध्ये अशोक चव्हाणांचं वक्तव्य। राणेंमध्ये मस्ती जिरवायची हिंमत आहे का? तुमची मस्ती आम्ही जिरवली आहे, शिवसेना मस्तीतच असते, नारायण राणेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय, गुहागरमधल्या सभेमध्ये भाजप नेते मधुकर चव्हाण यांचं मोठं विधान। सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज विकत घेतला, उदयनराजे, शशिकांत शिंदेंसह 30 जणांनी अर्ज घेतले। काँग्रेसप्रमाणे भाजपची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा घरचा आहे। सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदेंची भर पावसामध्ये कॉर्नर सभा, सभा सुरू असताना अचानक पावसाची हजेरी, भर पावसातही प्रणिती शिंदे यांचं दमदार भाषण। परभणीचे मवियाचे उमेदवार संजय जाधवांचं भर पावसामध्ये भाषण, जालन्याच्या घनसावंगीमध्ये जाधव यांचं भाषण। लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होणार। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापूर दौरा, राजेश क्षीरसागरांच्या घरी सांत्वनपर भेट, तर संध्याकाळी कोल्हापूर हातकणंगलेमधील पदाधिकाऱ्यांसोबत शिंदेंची बैठक। राहुल गांधींची आज भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये सभा, काँग्रेसकडून सभेची जय्यत तयारी, मवियाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळेंच्या प्रचारासाठी राहुल गांधी मैदानात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून जोरदार तयारी, 13 ते 27 एप्रिल दरम्यान भाजपच्या 56 नमो संवाद सभा, सभांच्या माध्यमातून 20,000 मतदारांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य। बारामती लोकसभेच्या माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा आज मुळशी तालुक्याचा दौरा, हिंजवडीतून संवाद दौऱ्याला सुरुवात करणार।
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उदयनराजेंकडून प्रचाराचा धडाका. रात्री उशिरापर्यंत उदयनराजेंकडून गावागावांमध्ये भेटीगाठी. ठिकठिकाणी उदयनराजेंचं नागरिकांकडून स्वागत. अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नवनीत राणांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त. वादळी पावसामुळे कार्यालयाचं मोठं नुकसान. महादेव जानकर यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने प्रचार. गावखेड्यामध्ये पथनाट्याद्वारे जानकरांचा प्रचार. पाऊस पडायचा थांबत नाही तोपर्यंत पंचनामे कसे करणार? विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचा सवाल. राज्याची यंत्रणा संवेदनशील. अपेक्षित पंचनामे होतील. गोऱ्हेंकडून विश्वास व्यक्त. कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून बीडमधल्या गारपीटग्रस्त भागाची पाहणी. धनंजय मुंडेंकडून प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश. प्रतापराव जाधव आमदार गायकवाड यांची नुकसानग्रस्त भागांना भेट. बुलडाण्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचं सांत्वन नाही तर मदत करण्यास कटिबद्ध. जाधवांची प्रतिक्रिया. बुलडाणा जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं. सतत चौथ्या दिवशी गारपिटीसह अवकाळी पाऊस. पिकांचं मोठं नुकसान. वाशिमच्या रिसोडमधील जलप्रकल्पांनी तळ गाठलं. भीषण पाणी टंचाईची शक्यता. यावर्षी सरासरीपेक्षा 24% पाऊस कमी पडल्यानं शेतीला फटका. जळगावमधील यावल तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचं नुकसान. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणातून पूर्णा नदीपात्रामध्ये 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा. 233 गावांमध्ये 454 विहिरींचं अधिग्रहण. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. भंडाऱ्यात सलग 5व्या दिवशी पावसाची हजेरी. भात पिकांसाठी नवसंजीवनी. अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शहरामधील वीज पुरवठा खंडित. अनेक ठिकाणी होर्डिंग्स छप्परसह झाडांची पडझड. विदर्भात अवकाळीचं थैमान. बुलडाणा जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट. मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील मका, कांदा, ज्वारी पिकांचं नुकसान. सलग तिसऱ्या दिवशी नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी. पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी. वाशिमच्या शिरपूर परिसरामध्ये जोरदार पाऊस. पावसानं नदी नाल्यांना पूर. हळद उत्पादक शेतकरी संकटात. धाराशिवच्या पारण्यामध्ये 8 दिवसाआड पाणी पुरवठा. संतप्त नागरिकांकडून मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन. पाणी मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल. राज्यात भीषण पाणी टंचाई. 5664 वाडी वस्त्यांमध्ये 3000हून जास्त टँकरनं पाणी पुरवठा. राज्यातल्या धरणांमध्ये 33.38% पाणीसाठा. पुण्याच्या खेडमधील तहसील कार्यालयामधील पाणपोईची दुरवस्था. ऐन उन्हाळ्यामध्ये तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट. तीव्र पाणी टंचाईमुळे अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. वाशिमच्या रिसोडमधील वाकत, पुरा, मांडवा, भर जहांगीर या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. काही गावातील जलमिशन योजनेचं काम ठप्प झाल्यानं गावकऱ्यांना फटका. हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत पायपीट. पालघरमधील मोखाडा तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा. टंचाईग्रस्त गावांची संख्या पोहोचली 55वर. पाण्याचा स्रोत नसल्यानं नळ योजना सुद्धा बंद पडल्या. सध्या 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा.